हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही चौथा चॅप्टर आहे ज्याचं नेम आहे न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हा पाहणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिशन, मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमलाच का न्यूट्रिशनची गरज भासते, असे वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये आले असतील. पण यापूर्वी आपण प्रॉपर्टीज ऑफ मॅटर नावाचा चॅप्टर पाहिला होता. जर तुम्ही तो पाहिला नसाल तर तो पहा, कारण तोही चॅप्टर खूप महत्वाचा आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण वेगवेगळे चॅप्टर्स पाहतो तर त्यातून आपल्याला वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स क्लिअर होत असतात. आता यामधून आपल्या महत्त्वाच्या काही बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. त्यापैकी न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा जो काही भाग आहे तो आपण आज पाहणार आहोत. सिम्पली लक्षात घ्या, आपण वेगवेगळे अन्नपदार्थ खातो. दिस इज अवर पार्ट फर्स्ट ऑफ दिस चॅप्टर. आता यामध्ये सुरुवातीला आपण लक्षात घेणार आहोत व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिशन. आता न्यूट्रिशन म्हटल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या मनामध्ये प्रश्न येतो की न्यूट्रिशन नेमकं असतं तरी काय. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं न्यूट्रिशन म्हणजे फक्त हेल्दी डाएट किंवा हेल्दी फूड खाणं. त्यामध्ये मग काजू बदाम सारखे हायली न्यूट्रिएंट्स किंवा मग जास्त प्रमाणामध्ये फॅट्स, प्रोटीन असलेले पदार्थ असतील किंवा मग अगदी हेल्दी असं अन्न असेल, असं तुम्हाला वाटत असेल. पण न्यूट्रिशन म्हणजे फक्त तेवढाच भाग येतो का? नाही. तर न्यूट्रिशनमध्ये आपल्याला बऱ्याचशा कॉन्सेप्ट आज पाहिजे आहेत. तर सर्व कॉन्सेप्ट्स आज आपण व्यवस्थितपणे क्लिअर करणार आहोत. तर केअरफुली ऐका. ओके? सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कॉन्टिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता आपल्याला माहिती आहे आपण काय आहोत? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग आहोत याचा अर्थ आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचशा लाईफ प्रोसेसेस घडत असतील. बरोबर? फॉर एक्झाम्पल रेस्पायरेशन आहे, सर्क्युलेशन आहे. त्याच पद्धतीने बऱ्याचशा ऑर्गन सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये आहे. एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. त्यानंतर फिल्ट्रेशन ऑफ ब्लड होतं. अशा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज होतात. डायजेशन होतं. तर अशा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज सातत्यानं चालू राहणार आहेत. का चालू राहणार आहेत? कारण आपण काय आहोत? लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहोत. आणि जर आपण नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतो तर या सर्व गोष्टी आपल्यामध्ये झाल्या असत्या का? नाही. आपण मूव्हेबल आहोत, पण आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काय लागते? एक प्रकारची एनर्जी लागते. मग ती एनर्जी आपल्याला कुठून मिळणार? अन्नामधून मिळणार. मग फक्त आपण अन्न खाल्लं म्हणजे आपल्याला एनर्जी मिळाली किंवा मग ह्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या कंटिन्युअसली चालूच राहणार का? नाही. तर त्याच्यामागे जो काही एक न्यूट्रिशनल बेस असतो. आता तुम्हाला आणखी परत प्रश्न पडला असेल, मॅम तुम्ही चॅप्टरच्या स्टार्टिंग पासून जवळपास 2-3 मिनिट झालं तेच म्हणताय, की न्यूट्रिशन बेस, न्यूट्रिशन, न्यूट्रिशन बेस, न्यूट्रिशन. व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिशन? तर चला पाहूया आपण. Substances which are digested and assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuff. आपण सुरुवातीला फूडस्टफ कशाला म्हणतो ते लक्षात घ्या. तर असे पदार्थ जे की डायजेस्ट होतात, पचन होतात, त्यांचं असिमिलेशन होतं. असिमिलेशन इज द प्रोसेस इन विच काय होतं, तर ते आपल्या बॉडीमध्ये इंटेक केलं जातं आणि त्यापासून त्यांना हवे ते न्यूट्रिएंट्स काय केले जातात, ऍब्झॉर्ब केले जातात. एनर्जी ऑब्टेन करण्यासाठी कशासाठी लागते ती एनर्जी? मग ग्रोथसाठी असेल एखाद्या व्यक्तीच्या. आपण लहानापासून मोठे होतो, बरोबर? मग त्यासाठी आपण डायरेक्टली तसे मोठे होत असतो का? नाही. तर आपण अन्न ग्रहण करतो, आपण व्यायाम करतो, न्यूट्रिशियस हेल्दी फूड खातो आणि त्या सर्व गोष्टींमुळे आपली शरीराची जी काही वाढ असेल ती दिवसेंदिवस हळूहळू टप्प्याने वाढत जाते. त्यानंतर आहे हेल्थ ऑफ अवर बॉडी आर कॉल्ड फूडस्टफ्स. असे पदार्थ जे की काय करतात, आपली वाढ होण्यासाठी, आपलं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी, चांगलं राहण्यासाठी मदत करतात. त्यांनाच आपण फूडस्टफ्स म्हणतो. हा. मग त्या फूडस्टफ्स मध्ये काय काय येतं? तर बरेचसे पदार्थ येतात. तुम्हाला वाटत असेल मग फक्त हेल्दी फूड येतं का? फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, मीट, एग्स किंवा मग अदर जे काही लिफी व्हेजिटेबल्स आहेत तेच येतात का फक्त? नाही. तर त्यामध्ये बरेचसे पदार्थ येतात. सिरियल्स आहेत, बाकीच्या सर्व गोष्टी सुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यानंतर पुढे लक्षात घ्या पुढचा मुद्दा. 1 minute. The process of taking in and using food which takes place in living organism is called nutrition. आता लक्षात येईल तुमच्या न्यूट्रिशन म्हणजे काय. तर आपण अन्न ग्रहण करतो आणि ते अन्न आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये काय केलं जातं? डायजेस्ट केलं जातं. त्यालाच आपण न्यूट्रिशन म्हणतो. तर आतापर्यंत आपल्याला न्यूट्रिशन म्हणजे काय वाटायचं? की फक्त हेल्दी फूड इंटेक करणं म्हणजेच न्यूट्रिशन. पण न्यूट्रिशन म्हणजे काय? तर अशी एक प्रक्रिया ज्यामध्ये काय केलं जातं, अन्न आपल्या बॉडीच्या आतमध्ये घेतलं जातं आणि त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे काही फंक्शन असतील तर ते कंडक्ट करण्यासाठी तो फूडस्टफ मदत करतो. ओव्हरऑल जी काही प्रक्रिया आहे तर त्याला आपण न्यूट्रिशन असं म्हणतो.
त्यानंतर पुढे लक्षात घ्या, मग आपल्याला न्यूट्रिशनची गरज का भासते? हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता न्यूट्रिशन नाही भेटलं तर काय होईल? आपली बॉडी वर्क करायचं थांबेल का? तर यस, आपली बॉडी वर्क करायचं थांबते. मग व्हॉट इज द नीड ऑफ न्यूट्रिशन? न्यूट्रिशनची गरज काय? सी हिअर. फर्स्ट पॉइंट दॅट इज टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. आता आपण काम करतो, मग आता हे काम करण्यासाठी एनर्जी लागते. मग जी काही एनर्जी आहे ती कुठून मिळणार? हे आपण पाहतो आपल्या घरामध्ये बरेचसे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतात. तर ते कशावरती चालतात? तर इलेक्ट्रिक एनर्जीवरती चालतात. लाईट गेली तर ते आपोआप त्यांचे जे काही वर्किंग असेल ते बंद करतात. आता मग आपल्याला सुद्धा एनर्जी लागते. मग आपण इलेक्ट्रिक एनर्जी घेणार का स्टार्ट होण्यासाठी, आपली बॉडी कंटिन्युअसली वर्क करण्यासाठी? नाही. कारण आपला जो काही एनर्जीचा फॉर्म आहे तो वेगळा आहे. कशा पद्धतीने वेगळा आहे? तर आपल्याला एनर्जीसाठी काय घ्यावं लागतं? फूड स्टफ घ्यावं लागतं. वेगवेगळे न्यूट्रिशनल फूड आपल्याला इनटेक करावे लागतात. त्यानंतर सेकंड लक्षात घ्या, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. बॉडीची ग्रोथ असेल, डेव्हलपमेंट असेल, तर तीही होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? तर न्यूट्रिशनची गरज आहे. न्यूट्रिशन आपल्यासाठी गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट, टू रिप्लेस द डॅमेज सेल्स अँड रिपेअर टिश्यू. आता आपल्या बॉडीमध्ये बरेचसे सेल्स असतात, बरेचसे टिश्यूज असतात. मग हे जे काही सेल्स असतात, डॅमेज झालेले सेल्स असतील, त्यांचं रिपेअरिंग केलं जातं. तर रिपेअरिंग म्हणजे त्यांना काढून त्याच्या जागी दुसरा स्क्रू वगैरे बसवला जातो का? नाही. तर त्या ठिकाणी ते जे काही सेल्स असतील, जे काही खराब झालेले आहेत, डॅमेज झालेले आहेत, ते वॉर्न आउट सेल्स काय केले जातात? रिमूव्ह केले जातात आणि त्या ठिकाणी नवीन सेल आणण्यासाठी सुद्धा न्यूट्रिशनची गरज आपल्याला भासते. त्यानंतर नेक्स्ट, टू फाईट डिसीज. तर रोग असतील वेगवेगळे, तर त्या रोगांच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये स्ट्रॉंग अशी इम्युनिटी सिस्टीम लागते. तर त्यासाठी सुद्धा न्यूट्रिशन महत्वाचा ठरतो. यू कॅन सी हिअर हाऊ इन व्हॉट वे आवर डेव्हलपमेंट टेक्स प्लेस. आपण सुरुवातीला छोटस बेबी होतो, राईट? त्यानंतर मग आपण गर्ल झालो, इन केस ऑफ गर्ल्स, ओके. त्यानंतर मग आपण थोडेसे यंगस्टर झालो, मग अडल्ट झालो आणि लास्टली आपण काय होतो? तर ओल्ड होतो. तर अशा पद्धतीने आपला जो काही जर्नी असेल, तर तो जो काही जर्नी आहे, तर तो जर्नी कंटिन्युअसली काय होतो? तर कंटिन्युअसली अशाच पद्धतीने स्टार्ट राहत असतो. ओके. आय होप तुम्हाला हा जो काही भाग असेल तो व्यवस्थितपणे समजला असावा. तर हा भाग तुम्हाला समजला असेल तर आपण पुढच्या भागाकडे वळूया का आता? 1 मिनिट. ओके. यू कॅन सी द नेक्स्ट. आता लक्षात घ्या, न्यूट्रिशनचे बरेचसे टाइप्स पडतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅम न्यूट्रिशन म्हणजे काय हे समजत नव्हतं अगोदर. आता तुम्ही म्हणताय की न्यूट्रिशनचे टाइप्स पडतात. पण हो, जे काही न्यूट्रिशनचे टाइप्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला अ, पडत असलेले पाहायला मिळतील. तुम्ही म्हणाल कोणते कोणते टाइप्स आहेत मग ते? 1 मिनिट, आय विल शो यू. तर न्यूट्रिशनचे बरेचसे टाइप आहेत. त्यामध्ये फर्स्ट टाइप आहे ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. त्यानंतर येतो हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. असे बरेचसे टाइप्स आपल्याला पाहायला मिळतात. मग आता यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये 1 मिनिट. तर आता यामध्ये बरेचसे असे ॲनिमल्स आहेत, की असे प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, जे काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. फॉर एक्झाम्पल, प्लांट्स काय करतात? तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणतो. व्हॉट इज मीन बाय ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन? See here, I will explain it better. Some organisms, 1 minute. Okay, see here. Some organisms can produce their own food and thus nourish themselves. It's called autotrophic nutrition. काही ऑर्गॅनिझम काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर त्यांना त्यांचं जे काही मोड ऑफ न्यूट्रिशन आहे त्याला आपण ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल मध्ये कोण कोण येतं? प्लांट्स. ओके. मग आता तुम्ही म्हणाल, मॅम आपण सुद्धा स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो किचन मध्ये विथ हेल्प ऑफ गॅस, मटेरियल, फूड स्टफ. मग आपण सुद्धा ऑटोट्रॉपिक आहोत का? नाही. कारण आता लक्षात घ्या, एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेस मध्ये हे काय करतात, हे जे काही वेगवेगळे प्लांट्स असतात, तर ते त्यांच्या स्वतःच्या बॉडीमध्ये अन्न तयार करतात. तशा पद्धतीने आपण तयार करू शकतो का? नाही. तर आपल्याला अन्नासाठी इतर गोष्टींवरती अवलंबून राहावं लागतं. त्यामध्ये लक्षात घ्या, बरेचसे सिरियल्स असतील, बरेचसे व्हेजिटेबल्स आहेत, फ्रुट्स आहेत, याच्यावरती आपण डिपेंडेंट राहतो. बरोबर?
तर त्यामुळे आपण ऑटोट्रॉपिक आहोत का मग? नाही. तर आपला जो काही मोड ऑफ न्यूट्रिशन असेल तो वेगळा असेल. तो कोणता आहे हे आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी मला सांगा, हा जो काही ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन आहे तो तुम्हाला समजला का? तर आता यामध्ये लक्षात घ्या, हा जो काही ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन आहे, तर तो कशा पद्धतीने होतो? तर त्याच्यासाठी एक प्रोसेस आहे जी की आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी व्हॉट इज मीन बाय हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन हे लक्षात घ्या. हेटेरो हेटेरो मीन्स व्हॉट? डिपेंडेंट ऑन अदर. ट्रॉपिक मीन्स व्हॉट? न्यूट्रिशन. ओके. आता या ठिकाणी आपण जर शब्दांचं अशा पद्धतीने ब्रेकडाऊन केलं आणि ब्रेकडाऊन करून जर त्याचा अभ्यास केलं तर काय होतं? तर आपल्याला त्याचा जो काही 1 मिनिट. तर त्याचा जो काही काय असेल, तर त्याचा जो काही भाग असेल म्हणजे एक्झाम्पलमध्ये की ओके, यामध्ये त्याचा जो काही भाग असेल, तो आपण क्लिअर करूया. ओके. सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम, प्लांट्स और एनिमल्स फॉर देअर फूड. दिस इज कॉल्ड हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. काही ऑर्गॅनिझम काय करतात किंवा काही प्लांट सुद्धा, इव्हन आता प्लांट्स ऑटोट्रॉपिक असतात हे आपण पाहिलेलं. पण आता यानंतर आपण असे प्लांट्स पाहणार आहोत जे की अन्नासाठी दुसऱ्यावरती सुद्धा अवलंबून असतात. तर काही प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, तर ते त्यांच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी इतर प्राण्यांवरती, इतर ऑर्गॅनिझमवरती अवलंबून असतात. तर त्यांना आपण हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल गोट आहे, काऊ आहे, ह्युमन्स आहे. यू कॅन सी की जी काही गोट आहे ती काय करते, तर तिची अन्नाची गरज भागवण्यासाठी ती कशावरती डिपेंडेंट असते, तर ती ग्रासवरती, हर्ब्सवरती अवलंबून असते. लाईक दॅट काऊ सुद्धा वेगवेगळ्या हर्ब्सवरती, ग्रासवरती अवलंबून असते. आपण ह्युमन सुद्धा हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये येतात, कारण आपली अन्नाची गरज भागवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्लांट्स वरती, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम वरती अवलंबून असतो. तर हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल, तर आपण पुढे वळूया आता. आता पुढे लक्षात घ्या, पुढचं काय? तर ऑटोट्रॉपिक प्लांट्स बद्दल आपण इन डिटेल माहिती आता पाहणार आहोत. तर आपण पाहिलं की प्लांट्स ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. आता जे काही प्लांट्स असतात, तर जे काही प्लांट्स असतील तर त्यांना सुद्धा त्यांची ग्रोथ करण्यासाठी, त्यांची वाढ करण्यासाठी अन्नाची गरज लागते. आता आपण लहानाचे मोठे होतो तर ते आपण तसेच होतो का? नाही. तर आपण अन्न ग्रहण करतो, आपण व्यायाम करतो, बऱ्याचशा गोष्टी त्यासाठी कन्सिडर केल्या जातात किंवा त्यावरती आपली वाढ अवलंबून असते. मग त्याच पद्धतीने प्लांट सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. मग त्यांना सुद्धा अन्नाची गरज भासते. कशासाठी? डेव्हलपमेंटसाठी, त्यांच्या ग्रोथसाठी. त्यानंतर दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. तर ते काय करू शकतात? तर ते स्वतःचं जे काही अन्न असेल, तर ते स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करू शकतात. नेक्स्ट, with the help of sunlight and chlorophyll, plants make their food in their leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. This process is called photosynthesis. तर प्लांट्स काय करतात? एक प्रक्रिया करतात आणि त्या प्रक्रियेमध्ये ते काय करतात? तर सूर्यप्रकाशाच्या मदतीने किंवा त्याच पद्धतीने जे काही वेगवेगळे वॉटर आहे, न्यूट्रिएंट्स आहे, ते जमिनीतून ॲब्झॉर्ब करतात. हवेतला कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्या मदतीने इन प्रेझेन्स ऑफ लाईट अँड क्लोरोफिल. आता क्लोरोफिल काय असतो? हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. वी विल सी इट जस्ट अ सेकंड. तर या सर्वांच्या मदतीने एक प्रक्रिया त्यांच्यामध्ये घडते ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. फोटो मीन्स व्हॉट? फोटो मीन्स लाईट. ओके. सिंथेसिस म्हणजे काय? तर मेकिंग ऑफ फूड. तर लाईटच्या मदतीने अन्नाची निर्मिती होते. त्यालाच आपण काय म्हणतो? तर फोटोसिंथेसिस असं म्हणतो. मग या फोटोसिंथेसिस मध्ये काय केलं जातं? तर लाईटच्या मदतीने जे काही प्लांट्स असतात तर त्यांची अन्न बनवण्याची ही प्रक्रिया असते थोडक्यामध्ये. आता तुम्हाला पडलेला जो काही प्रश्न होता की क्लोरोफिल काय असतात? तर ते आपण आता समजून घेऊया. तर त्यापूर्वी फोटोसिंथेसिसची रिएक्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. तर 6 मॉलिक्यूल ऑफ कार्बन, त्यानंतर 6 मॉलिक्यूल ऑफ वॉटर, त्याच पद्धतीने इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट? इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल. क्लोरोफिल हा ग्रीन इन कलर असतो. तर आपल्याला काय मिळतो? ग्लुकोज प्लस ऑक्सिजन मिळतो. तुम्हाला समजले असेल फोटोसिंथेसिसची रिएक्शन काय आहे. लक्षात घ्या, प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर्ड इट इन द फॉर्म ऑफ फूड. प्लांट्स काय करतात? जी काही लाईट एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते तर ती फोटोसिंथेसिससाठी यूज करतात आणि त्यापासून प्रोड्यूस झालेलं जे काही अन्न असेल तर ते अन्न ते एका फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये स्टोअर करतात ग्लुकोजच्या
फॉर्म मध्ये थोडक्यामध्ये. ओके. त्यानंतर वॉटर अँड मिनरल्स अँड साल्ट्स आर ऍब्झॉर्ब बाय रूट्स फ्रॉम द सॉइल. जे काही वॉटर आहे, मिनरल्स आहे किंवा साल्ट्स आहेत, तर ते सॉइल मधले जे काही रूट्स आहेत त्याच्याकडून ऍब्झॉर्ब केले जातात. द स्टेम ट्रान्सपोर्ट्स देम up to the leaves. The leaves have microscopic openings called stomata through which they take in the CO2 from the air. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्यांच्यामध्ये CO2 कशा पद्धतीने घेतात आता ही फोटोसिंथेसिस प्रक्रिया करण्यासाठी. तर तुम्ही कधी पानांचं ऑब्झर्वेशन केलंय? जे काही लीव्हज असतात तर त्या लीव्हजच्या पाठीमागच्या बाजूला छोटे छोटे काय असतात? पोर्स असतात. जे काही पोर्स असतात तर त्या पोर्सद्वारे काय केलं जातं? तर त्या पोर्सद्वारे त्या पोर्सला आपण काय म्हणतो थोडक्यामध्ये? तर स्टोमॅटो म्हणतो. टोमॅटो नाही बरं का, स्टोमॅटा म्हणतो. डोंट कन्फ्यूज. ओके. बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं. स्टोमॅटा म्हणतो आणि हा जो काही स्टोमॅटा आहे तर त्या स्टोमॅटोच्या अंतर्गत किंवा त्याच्यामध्ये काय केलं जातं? तर CO2 आत घेतला जातो. त्यानंतर द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्हज कंटेन क्लोरोफिल विच absorbs सनलाइट हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर इंटू फूड. आता लीव्हज हे ग्रीन इन कलरचे असतात कारण त्यांच्यामध्ये हा क्लोरोप्लास्ट असतो. आणि हा जो काही क्लोरोप्लास्ट आहे त्यामुळेच काय होतं तर ती जी काही सनलाईट आहे ती ऍब्झॉर्ब केली जाते, रिफ्लेक्ट केली जाते आणि मग फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया यांच्यामध्ये घडते. त्यानंतर द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्हज कंटेन क्लोरोफिल which absorbs sunlight, helping to convert carbon dioxide and water into food. Oxygen is given out in this process. आता या ओव्हरऑल प्रोसेसचा बाय प्रोडक्ट काय असेल मग? फूड म्हणजे काय? ग्लुकोज. आणि सेकंडरी दॅट इज ऑक्सिजन, जो की आपला काय आहे? प्राणवायू आहे. तर प्लांटसाठी जे वेस्ट मटेरियल असतं तो काय आहे आपला? तर तो आपला प्राणवायू आहे. त्यामुळे प्लांट्सचे जे काही वेस्ट मटेरियल आहे ते सुद्धा युजफुल आहेत आपल्यासाठी. पण आपण जर स्वतःचा विचार केला तर आपण युजफुल आहोत का एन्व्हायरमेंटसाठी? तर कुठल्याही अँगलने आपण एन्व्हायरमेंटसाठी युजफुल नाही आहोत. तर या उलट आपण टोटली त्यांच्यासाठी हार्मफुल ठरतोय. कारण आपण डिफॉरेस्टेशन करतोय, प्लांट्स, ट्रीज आपण कटिंग करतोय. सो तुम्हाला शक्य असेल, if you can, then plant one tree, take care of this plant, okay, or that plant. त्यानंतर लक्षात घ्या, beside leaves photosynthesis takes place in other parts like green stems too, as they contain chlorophyll. तर या व्यतिरिक्त काय केलं जातं? तर या व्यतिरिक्त तर बऱ्याच वेळेला जे काही ग्रीन पार्ट्स असतात, वेगवेगळे ग्रीन पार्ट्स असतात, स्टेम असतं बऱ्याच वेळेला किंवा मग काय असतं तर स्टेम आहे किंवा मग त्यांच्या बॉडीमध्ये कोणत्याही पार्टमध्ये जर क्लोरोफिल प्रेझेंट असेल देन त्या ठिकाणी मग काय होतं? फोटोसिंथेसिस ही जी काही प्रक्रिया आहे तर फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया त्यांच्यामध्ये टेक्स प्लेस होते. आता डेझर्ट प्लांटचं जर आपण एक्झाम्पल या ठिकाणी घेतलं, तुम्ही यापूर्वी पाहिलेलंच आहे फर्स्ट चॅप्टर मध्ये डेझर्ट डेझर्ट प्लांट बद्दल. तर ते जे काही डेझर्ट प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये लिव्हज नसतात, ते असतात तर इन द फॉर्म ऑफ कशाचे असतात? तर काट्याच्या स्वरूपात, थॉर्न्सच्या स्वरूपात आपल्याला ते पाहायला मिळतात. बरोबर. मग ते थॉर्न्सच्या स्वरूपात आढळतात. तर मग त्यांचं फोटोसिंथेसिस कशा पद्धतीने होतं? तर त्यांचं फोटोसिंथेसिस हे विथ द हेल्प ऑफ कशाच्या मदतीने होतं? तर स्टेमच्या मदतीने होतं. कारण त्या स्टेम मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो? तर त्या स्टेम मध्ये आपल्याला क्लोरोफिल प्रेझेंट असलेला पाहायला मिळतो. बरोबर. तर अशा पद्धतीने ज्या ज्या पार्ट्स मध्ये क्लोरोफिल असेल त्या त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस ऑब्विसली होणार. त्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट स्लाइड. ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. आता आपल्या घरामध्ये पाईपलाईन असते. कशासाठी असते? तर जी काही वॉटर असेल त्याचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी असेल किंवा इतर गोष्टींसाठी पाईपलाईन असते. बरोबर. आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, वी कॅन डू इट विथ इझिली. आपली मूव्हमेंट करून आपण ते अगदी सहजतेने करू शकतो. पण प्लांट्स तसं करू शकतात का? करू शकत नाही. का नाही करू शकत? कारण त्यांचे जे काही मुळं असतात त्या टोटली सॉइल मध्ये काय केलेले असतात? अँकॉर्ड केलेले असतात. म्हणजे ते खूप खोलवर रुतल्या गेलेल्या असतात. म्हणून ते तसं करू शकत नाही. मग आता इथे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची. सी हिअर. टेक अ pumpkin stem having 2 to 3 leaves, cut it under water with a sharp blade. Take some water in a conical flask and add 7 to 8 drops of ink to it. Put the pumpkin stem vertically in the flask. Observe the changes.
that takes place in it and discuss them in the classroom. तर आपल्याला काय करायचंय, एक भोपळ्याचं देठ आहे, यु नो पंपकिन, जो गोल भोपळा असतो त्याला आपण पंपकिन म्हणतो थोडक्यामध्ये. तर त्याचं जे काही देठ आहे ते आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे, त्याला कट करायचं. त्याला कट केल्यानंतर आपल्याला एका कोनिकल फ्लास्कमध्ये, कोनिकल फ्लास्क कशा पद्धतीचा असतो आय विल शो यू. तर अशा पद्धतीचा एक फ्लास्क असतो. ओके, तर याला काचेचा असतो तो. तर या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला 1 मिनिट, तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीने, आणि त्याच्यामध्ये परत 2 ते 3 ड्रॉप हे इंकचे घालायचे आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला व्हर्टिकल पोझिशन मध्ये आपला जो काही पंपकिनचा स्टेम असेल तो आपल्याला ठेवून द्यायचा आहे. का ठेवून द्यायचा आहे, तर लक्षात घ्या, कारण आपल्याला त्याद्वारे तर समजणार की प्लांट्स मध्ये एक ट्रान्सपोर्ट सिस्टीम असते. तर थोड्या वेळानंतर आपल्या असे लक्षात येईल की जो काही पंपकिनचा स्टेम होता तो ब्लू इन कलर झालेला असेल, किंवा मग आपण जी कोणती काय, तर जी कोणती इंक वापरलेली आहे तर त्या कलरचा तो टोटल स्टेम झालेला आपल्या निदर्शनास येईल. मग यावरून काय लक्षात येतं, की त्यांच्यामध्ये काय असते, एक पाईपलाईन असते. कोणामध्ये, तर प्लांट्स मध्ये, आणि ज्यांच्याद्वारे ते काय करतात, तर मातीतून वॉटर ऍब्झॉर्प्शन असेल, मिनरल ऍब्झॉर्प्शन असेल, ते करत असतात. मग त्यांच्यामध्ये सुद्धा एक ट्रान्सपोर्ट सिस्टम डेव्हलप झालेली असते. त्यांना आपण झायलम आणि फ्लोएम म्हणतो. तर लक्षात घ्या आता, the transport system of plants consists of xylem and the phloem. आता ही जी काही ट्रान्सपोर्ट सिस्टीम असते त्यांच्यामध्ये काय काय असतं, झायलम आहे आणि फ्लोएम आहे. मग झायलम कशा पद्धतीचा असतो, सी हिअर. आता हा रूटचा सेक्शन आहे, हा स्टेमचा आहे आणि हा लीफचा सेक्शन आहे. ओके, तर आता जो काही निळा पार्ट या ठिकाणी आपल्याला दिसतोय, आता या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, तर हा काय आहे, हा झायलम आहे जो की रूट मध्ये पाहायला मिळतो. तर या उलट जो काही पिंक पार्ट आहे तर तो काय आहे, फ्लोएम आहे या सर्व ठिकाणी. मग लीफ मध्ये, रूट मध्ये आणि स्टेम मध्ये या तिन्ही ठिकाणी आपल्याला झायलम आणि फ्लोएम पाहायला मिळतात. मग आता यांचं काम काय, लक्षात घ्या. The xylem transport minerals and water from the root to all aerial parts of the plant. Xylem काय करतो, xylemचं फंक्शन काय, मिनरल्स आणि वॉटर काय करणं, रूट पासून ऍब्झॉर्ब करणं एरियल पार्ट्स पर्यंत. तर त्यालाच आपण झायलमचं फंक्शन म्हणतो. फ्लोएम काय, फ्लोएम ट्रान्सपोर्ट्स द फूड फ्रॉम द लिव्स टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट वेअर इट इज आयदर कन्झ्युम्ड ऑर स्टोर्ड. फ्लोएम काय करतो, तर जो काही फूड आहे तर तो लिव्ज पासून बाकीच्या पार्ट्सला पुरवतो, किंवा मग त्या ठिकाणी तो स्टोअर करतो. So the plants have transport system. They do not have a separate digestive or excretory system. आता आपण विचार केला तर आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक फंक्शन करण्यासाठी वेगवेगळ्या सिस्टीम आढळतात, बरोबर. पण प्लांट्स मध्ये मात्र तसं नाहीये. त्यांच्यामध्ये जरी आपल्याला ट्रान्सपोर्ट सिस्टीम पाहायला मिळत असली तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम आणि कोणती डायजेस्टिव्ह सिस्टीम मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. तर एवढे पॉइंट्स तुमचे क्लिअर झाले, तर आपण थोडीशी आपली गाडी पुढे सरकूया आता. ओके, नेक्स्ट लक्षात घ्या, नेक्स्ट पॉइंट आपण काय पाहणार आहोत, तर प्लांट्स प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. प्लांट्स काय करतात, फोटोसिंथेसिस या प्रक्रियेद्वारे कार्बोहायड्रेट्स तयार करतात. कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. जे काही कार्बोहायड्रेट असतात ते कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेले असतात. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. आता हे जे काही प्रोटीन्स असतात ते कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन या 4 कंपोनेंट्सनी बनलेले असतात. मग तुम्ही म्हणाल, मॅम आतापर्यंत आपण ग्लुकोज पाहिला विच इज कार्बोहायड्रेट, मग आता आपण त्याचे कंपोनेंट्स का पाहतोय, तर तेही महत्वाचे आहेत म्हणून पाहतोय. तर प्रोटीन्स मध्ये काय काय आढळतं, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. मग आता जे काही प्लांट्स आहेत तर त्यांना वेगवेगळ्या प्रोटीन्सची, विटामिन्सची, मिनरल्सची गरज असते. तर त्याच्यापैकी महत्वाचा एक म्हणजे कोणता, नायट्रोजन. मग आता हे नायट्रोजन सिंथेसिस कशा पद्धतीने होतं ते लक्षात घ्या. एअर कंटेन्स गॅसियस नायट्रोजन. हवेमध्ये गॅसच्या स्वरूपामध्ये नायट्रोजन असतं. However, plants cannot utilize gaseous nitrogen. It needs to be fixed, that is convert into compounds. Nitrogen fixation of nitrogen occurs by biological and atmospheric methods. तर हवेमधला जो काही नायट्रोजन असतो तो नायट्रोजन काय केलं जाऊ शकत नाही, डायरेक्टली प्लांट्सद्वारे यूज केला जाऊ शकत नाही. मग प्लांट्स काय करतात, तर त्याला फिक्स करण्याचं काम करतात. मग ते फिक्स करतात याचा अर्थ काय,
तर ते जे काही कंपाऊंड्स आहेत तर त्याचं कन्व्हर्सेशन करतात. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक मेथड. आता हे जे काही नायट्रोजनचं फिक्सेशन असेल ते 2 मेथडनी कंप्लीट होतं. पहिली मेथड दॅट इज बायोलॉजिकल मेथड. दुसरी मेथड ती म्हणजे ॲटमॉस्फेरिक मेथड. आता त्या ज्या काही मेथड असतील तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला इथे दिलेली आहे, तीही आपण पाहूया. तर बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन कशा पद्धतीने होतं लक्षात घ्या. तर टू डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन ब्रिंग अबाउट बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. तर दोन वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन करतात. त्यामध्ये लक्षात घ्या, रूट नेड्युल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स कंटेन द रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर रूट नोड्युल्स म्हणजे काय, लेग्युमिनस प्लांटचे. तर तुम्ही फेनिग्रीक माहिती आहे, तुम्हाला मेथी माहिती असेल. तर मेथीच्या ज्या काही मुळं असतात तर त्या मुळांमध्ये लेग्युमिनस म्हणजे काय, लेग्युमिनस प्लांट्स आपण त्यांना म्हणतो. तर त्याच्या मुळांमध्ये आपल्याला छोट्या छोट्या गाठी असलेले स्ट्रक्चर पाहायला मिळतात. तर त्या गाठींमध्ये रायझोबियम नावाचं काय असतं, एक मायक्रो ऑर्गॅनिझम असतो. ओके, महत्वाचा पॉइंट आहे, लक्ष द्या. तर तर तो जो काही रायझोबियम आहे तर तो काय करतो, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन ऍब्झॉर्ब करतो आणि त्याचं रूपांतर तो नायट्रेट या कंपाऊंड मध्ये करतो. तर का करतो, कारण आपले जे काही प्लांट्स आहेत ते डायरेक्टली गॅसेस फॉर्मचं नायट्रोजन ऍब्झॉर्ब करू शकतात का, नाही. मग त्यांनी फिक्सेशन करण्यासाठी दोन मेथड वापरल्या, बायोलॉजिकल मेथड अँड सेकंड वन दॅट इज ॲटमॉस्फेरिक मेथड. मग आता आपण कोणती मेथड वापरतोय, बायोलॉजिकल मेथड. Microorganisms like azotobacter are present in the soil. They also convert atmospheric nitrogen into nitrates. आता बायोलॉजिकल फिक्सेशन मध्ये नायट्रोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, नायट्रेट्स मध्ये होतं. याच्यामध्ये कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतात, तर यामध्ये मोस्टली रायझोबियम आहे किंवा मग ॲझोटोबॅक्टर आहे. तर हे बॅक्टेरिया याच्यामध्ये काय असतात, इव्हॉल्व्ह असतात. बॅक्टेरिया म्हणण्यापेक्षा आपण मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणूया, इट विल बी बेटर. ओके, आता त्यानंतर दुसरं टाइप लक्षात घ्या. यू कॅन सी हिअर लेग्युमिनस प्लांट. तर जे काही वेगवेगळे छोटे छोटे रायझोबियम आहेत तर इथे आपल्याला पाहायला मिळतात. किंवा मग तुम्ही मेथीचं जो काही झाड असेल, सॉरी मेथीचं जे काही हब असतं छोटंसं झाड म्हणण्यापेक्षा, तर त्या हब मध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे त्याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर अगदी बारकाईने, तर तुम्हाला हे असे छोटे छोटे रायझोबियम्स पाहायला मिळतात. नाही पाहायला मिळाले तर तुम्ही मायक्रोस्कोपच्या खाली त्याचं ऑब्झर्वेशन करू शकता. ओके फ्रेंड्स, चला पुढे जाऊया आता. त्यानंतर दुसरी मेथड होती दॅट इज ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. आता ही ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन काय सांगते लक्षात घ्या. लाइटनिंग मीन्स थंडरबॉल्ट्स, ज्याला आपण विजा म्हणतो, ऑकर इन द रेनी सीझन. तर पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते आपल्याला पाहायला मिळतात. दिस causes atmospheric nitrogen and oxygen to react with each other to form nitric oxide, which is again oxidized to form nitrogen dioxide. तर जेव्हा विजा पडतात त्यावेळेला काय होतं, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं आणि ऑक्सिजनची रिॲक्शन होते आणि मग त्याचं रूपांतर नायट्रिक ऑक्साईड मध्ये होतं आणि पुन्हा त्याचं ऑक्सिडेशन ही प्रक्रिया होते, म्हणजे ऑक्सिजन सोबत परत रिॲक्ट होत होतो आणि नायट्रोजन डायऑक्साईड होतो. ओके, पहिल्यांदा काय होतं, नायट्रोजन ऑक्साईड होता, नायट्रोजन प्लस ऑक्साईड. मग आपण काय केला, परत ऑक्सिजन ऍड केला, बरोबर. मग काय तयार होईल, तर या ठिकाणी तयार होईल, 1 मिनिट, तर या ठिकाणी तयार होईल नायट्रोजन डायऑक्साईड, सिंपल थिंग. त्यानंतर द नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व इन रेन वॉटर अँड इज कन्वर्ट इनटू नायट्रिक ऍसिड. मग आता आपला नायट्रोजन डायऑक्साईड तयार झाला आहे. मग हा नायट्रोजन डायऑक्साईड काय होतो, रेन वॉटर म्हणजे पावसाच्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो आणि त्या ठिकाणी मग नायट्रिक ऍसिड म्हणजे HNO3 तयार होतो आणि तो जमिनीमध्ये मिक्सअप होतो रेन वॉटर सोबत. आणि हा जो काही ऍसिड आहे तो जमिनीच्या वेगवेगळ्या मिनरल्स सोबत रिॲक्ट होतो आणि त्या ठिकाणी सॉल्ट फॉर्म होतात. प्लांट्स काय करतात, मग हा जो काही नायट्रोजन सॉल्ट्स आहेत तर त्यांच्या वाढीसाठी, त्यांची वाढ होण्यासाठी वापरतात. ओके, तर तुम्हाला समजलं, सॉरी गाईज थोडंसं. तर आता त्यामध्ये बायोलॉजिकल ज्या पद्धतीचं काय असतं, फिक्सेशन कसं आहे किंवा मग ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन आहे, पण दोघांमध्ये सुद्धा एक कॉमन गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की डायरेक्टली नायट्रोजन आपण कधीच जे काही प्लांट्स असतात ते कधीच कन्झ्युम नाही करत, तर त्यांचं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्मेशन करूनच काय करतात, तर त्याचं कन्झम्पशन ते करत असतात. ओके, तर त्यानंतर नेक्स्ट आहे सिम्बायोटिक न्यूट्रिशन. व्हॉट इज सिम्बायोटिक न्यूट्रिशन, सी हिअर.
तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला हा जो काही सिम्बायोटिक न्यूट्रिशन असेल तो व्यवस्थितपणे समजून जाईल. तुम्ही आणि तुमचे फ्रेंड दोघे जण फिरायला गेलात. तुम्ही जातानाचं जे काही टॅक्सीचं किंवा ऑटोचं बिल असेल ते पे केलात. ओके. मग तुम्ही काहीतरी खायला गेलात, त्या ठिकाणचं बिल सुद्धा तुम्ही पे केलात आणि परत येताना तुमचा जो काही मित्र असेल, तर त्याने जर ऑटोचं किंवा टॅक्सीचं बिल पे केलं नाही, तर तुम्ही परत त्याच्यासोबत फिरायला जाल का? नाही जाणार. आणि समजा या उलट काय झालं, तुम्ही जातानाचं तुमचं जे काही बिल असेल, टॅक्सीचं किंवा ऑटोचं ते तुमच्या फ्रेंडने पे केलं. मग तुम्ही खायला गेलात, त्या ठिकाणी तुमचं जे काही खाण्याचं बिल असेल, तर ते बिल तुमच्या फ्रेंडनी तुम्ही पे केलात आणि परत येतानाचं जे काही बिल असेल ते तुमच्या फ्रेंडनी पे केले. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट दिली तर दुसरी गोष्ट तुमचा फ्रेंड देतोय. तर हे जे काही म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते ती जर असेल तर तुमची मैत्री टिकणार आहे. नाहीतर मग दोघांचं भांडण होईल, की मी पैसे जास्त तू खर्चच नाही केले, अशा पद्धतीने भांडण होईल. बरोबर? मग किंवा मग त्यानंतर एक वेळेस आपण पाहतो आणि दुसऱ्या वेळेला आपण त्या मित्रासोबत कुठेच बाहेर जात नाही. मग तशाच पद्धतीचे एक असोसिएशन, एक मैत्री वेगवेगळ्या प्लांट्समध्ये असते. तर त्यांच्या मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये असते. तर त्यालाच आपण सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणतो. आता लक्षात घ्या, सिम्बायोटिक न्यूट्रिशनचा त्या एक्झाम्पलशी काय आणि कसा संबंध होता. In some cases, two or more than two different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. with each other's help. This type of nutrition is called symbiotic nutrition. तर बऱ्याचशा केसेसमध्ये काय होतं, 2 किंवा त्यापेक्षा 2 वेगळे डिफरंट टाइप्सचे 2 वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्लांट्स आहेत ते एकत्रित राहतात. का एकत्रित राहतात? न्यूट्रिशनची गरज भागवण्यासाठी, प्रोटेक्शनसाठी, सपोर्टसाठी आणि ते एकमेकांची मदत करतात. तर हा जो काही न्यूट्रिशनचा टाइप आहे त्यालाच आपण सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणतो. आता याचे एक्झाम्पल्स काय? तर सी हिअर, सम फंगी ग्रो अराउंड द रूट्स ऑफ सम अदर प्लांट्स. काही फंगी काय करतात, तर जे काही अदर प्लांट्स आहेत तर त्यांच्या रूटच्या भोवताली ते वाढत असतात. These plants supply nutrients to the fungi and in turn fungi supply minerals and water to the plants. मग आता हे जे काही प्लांट्सच्या साईडला असतात फंगी, तर त्याला सुद्धा अन्नाची गरज आहे. मग जे काही प्लांट्स असतात ते प्लांट्स काय करतात, तर त्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. म्हणजे त्यांना अन्न देतात थोडक्यामध्ये. त्याच्या बदल्यामध्ये हे फंगी काय करतात, तर त्यांना वेगवेगळे मिनरल्स असतील किंवा मग वॉटर असेल ते सप्लाय करतात. म्हणजे आता यांच्या दोघांमध्ये काय आहे, तर म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. तर प्लांट त्याला अन्न देतोय फंगीला, म्हणून फंगी त्यांना काय देतोय, वॉटर आणि न्यूट्रिएंट्स किंवा ज्याला आपण मिनरल्स म्हणतो तर ते मिनरल्स देतोय. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे, सम फंगी अँड अल्गी लिव्ह टुगेदर. द फंगी प्रोव्हाइड्स वॉटर, मिनरल्स as well as shelter to the algae. मग अल्गी काय करतो, इन रिटर्न टू अल्गी प्रोव्हाइड फूड टू द फंगी. लायकेन इज अन एक्झाम्पल ऑफ सिम्बायोसिस बिटवीन अल्गी अँड फंगी. आता यामध्ये लक्षात घ्या, काही अल्गी आणि फंगी सुद्धा एकत्रितपणे राहतात. मग ते एकत्रितपणे राहतात, तर एकत्रितपणे राहत असताना आपली जी काही फंगी आहे ती अल्गीला काय करते, वॉटर देते, मिनरल्स देते आणि शेल्टर सुद्धा देते, म्हणजे निवारा सुद्धा देते राहण्यासाठी. मग त्या बदल्यामध्ये अल्गी काय करते, तर अल्गी तिला फूड प्रोव्हाइड करते. कुणाला? फंगीला. आणि फंगी आणि अल्गीला एकत्रितपणे काय म्हणलं जातं, तर त्यांना एकत्रितपणे लायकेन असं म्हणलं जातं. Lichen is the best example ऑफ सिम्बायोसिस बिटवीन अल्गी अँड फंगी. तर आता लायकेन कशा पद्धतीचं असतं, तर अशा पद्धतीचं लायकेन असतं. तर ते आपल्याला आपल्या प्रदेशामध्ये मोस्टली पाहायला मिळत नाही. काही ठिकाणी पाहायला मिळतात, पण तशी आपली नजर म्हणजे आपला जो काही दृष्टिकोन असेल बघण्याचा, आपली नजर तशी शार्प असायला हवी. आता लायकेनचे बरेचसे उपयोग आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, जे काही लायकेन्स आहेत त्यापासून बरेचसे मसाल्याचे पदार्थ असतील, किंवा मग बरेचसे मेडिसिनल युजेस आहेत याचे, तर ते सुद्धा बनवले जातात. तर आय होप तुम्हाला आत्तापर्यंतचा जो काही भाग असेल तो व्यवस्थितपणे समजला असावा. तर चला पुढे जाऊया आपण, पुढे वळूया. लास्ट पॉइंट फ्रॉम दिस पार्ट. आता या पार्ट मधला हा शेवटचा पॉइंट असेल, दॅट इज हेटेरोट्रॉपिक प्लांट्स. हेटेरोट्रॉपिक प्लांट्स काय असतात, आता लक्षात घ्या. आपण यापूर्वी पाहिलं की जे काही प्लांट्स असतात तर ते सर्व प्लांट्स काय असतात, फोटोसिंथेसिस असतात. म्हणजे त्यांना स्वतःचं अन्न स्वतः बनवता येतं, राईट. मग ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, तर मग
हेटेरोट्रॉपिक प्लांट्स कशा पद्धतीने असू शकतात? तर काही प्लांट्स असे असतात की ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल काय असतं? अब्सेंट असतं. तर क्लोरोफिल अब्सेंट असलेल्या कारणामुळे मग ते काय करतील? तर अन्नाची गरज भागवण्यासाठी किंवा मग इतर ज्या काही त्यांच्या गरजा असतील, तर त्या भागवण्यासाठी ते इतर प्राण्यांवरती, इतर प्लांट्सवरती अवलंबून असतील. तर लक्षात घ्या, द प्लांट्स दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड द पॅरासिटिक प्लांट्स. असे प्लांट्स जे काय करतात, की स्वतःचं अन्न मिळवण्यासाठी दुसऱ्या वेगवेगळ्या प्लांट्सवरती अवलंबून असतात. तर त्यांना आपण पॅरासिटिक प्लांट्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल लॉरॅन्थस, क्युस्क्युटा, एक्सेट्रा. लॉरॅन्थस म्हणजे काय तर अमरवेल. Due to absence of chlorophyll, the Cuscuita is completely dependent on the host plant, hence it is said to be completely parasitic plant. आता हे जे काही पॅरासिटिक प्लांट्स असतात ते टोटली काय करतात तर अदर प्लांट्स वरती डिपेंडेंट असतात. कशासाठी? फूड आहे, मिनरल्स आहे, वॉटर आहे, इवन त्यांचं शेल्टर आहे, तर ग्रोथ आहे. तर या सर्व गोष्टींसाठी ते अदर प्लांट्स वरती डिपेंडेंट असतात आणि त्यामुळेच काय होतं मग तर त्यामुळेच जे काही काय तर त्यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग नसते आणि मग त्या प्लांटला त्याचा त्रास व्हायला लागतो. म्हणजे जो काही ज्या प्लांटवरती ते राहतात त्याचं ते अन्न घेणार, न्यूट्रिएंट्स घेणार, वॉटर घेणार म्हणजे त्याच्या अन्नामध्ये वाटा पडणार बरोबर. आणि मग असे प्लांट्स जे की त्यांच्यामध्ये काहीच म्युच्युअल अंडरस्टँडिंग नाहीये ते त्या प्लांटसाठी, होस्ट प्लांटसाठी हार्मफुल ठरतात. आता यांना असं करण्याची गरज का भासते? तर कारण यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट नाहीये. अब्सेंट ऑफ क्लोरोफिल. त्यानंतर यू मस्ट हॅव ऑल्सो नोटीस लॉरॅन्थस दॅट ग्रोज ऑन ट्रीज. तर तुम्ही अमरवेल सुद्धा पाहिली असेल जी की येलो कलरची असते. आय विल शो यू. सी हिअर ही जी काही काड्या काड्या असलेली स्ट्रक्चर आहे, काड्या काड्या म्हणण्यापेक्षा आपण दोऱ्यासारखे स्ट्रक्चर आहे, तर ही काय आहे? दिस इज अमरवेल. याला काय म्हणलं जातं? 1 मिनिट गाईज. ओके. तर ही काय आहे? तर ही आहे आपली ओके, यू कॅन सी नाव बेटरली. तर ही आहे आपली अमरवेल आणि ही अमरवेल काय करते? तर ही असं अशा पद्धतीने दुसऱ्या प्लांट्स वरती ग्रो होते. त्या प्लांटचे जे काही अन्न असेल, बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील, तर ती सर्व स्वतः घेते आणि त्या प्लांट्सचा जो काही अन्न असेल, बाकीच्या गोष्टी असेल त्याच्यामध्ये वाटा पाडते. तर अशा पद्धतीने जो काही पॅरासिटिक प्लांट्स आहेत, तर त्याच्याबद्दलची माहिती आपण व्यवस्थितपणे मिळवलेली आहे. तर फ्रेंड्स, या ठिकाणी आपला जो काही न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम या चॅप्टरचा पहिला पार्ट होता, तो संपतो. आता यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर लगेच कमेंट करा किंवा मग तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती सुद्धा मेसेजच्या स्वरूपात तुमचे जे काही डाऊट असतील ते विचारू शकता. तर याचा जो काही सेकंड पार्ट आहे तो पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 7th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते व्यवस्थितपणे पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. किंवा मग फक्त याच चॅप्टरचे भेटतील का? नाही. तर याचबरोबर इतर सर्व चॅप्टरचे सुद्धा व्हिडिओज तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. So friends, we will stop here. We will meet again in the next session. Bye bye guys. Take care. See you again later in next session.